मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए. जितेंद्र डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू. तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, जितेंद्र आव्हाड म्हणतात धनंजय मुंडेंचा राजीनामाच मागितला नाही. युद्ध सुरू असताना सरदारला परस्पर विरोधी गटाने भेटायचं नाही. तुम्ही अण्णांना शरद अजितदादांना भेटलात तर जितेंद्र आव्हाड म्हटले की युद्ध सुरू असताना शत्रू पक्षाच्या सरदाराला भेटायचं नसतं. नाही, असं नाही. त्यांच्याकडे माझं वेगळं काम होतं. अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहेत. सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही. दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो. हे जे ज्ञानराधा, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळं कोणी केलंय? ह्या आकानेच केलंय. आका आणि त्यांच्या आका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरचे त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला. त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेलं ना, जेला ते आता. अण्णा लक्ष्मण आखेने काल तुमच्यावर आरोप केले, ते म्हणाले की राम मंदिराचा 7/12 महसूल. हे बघा, मला ऐका, हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही. मी आधी सांगितलं, इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे. ऐका, अमोल मिटकरी, हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत. ते माणसं विषय आलेला आहे, तो अंगाला काटा येईल असा विषय आलाय. 109 मृतदेह सापडले. हो, ते फारच. ते आता तेच बोललो की 109 डेड बॉडी जे आहे परळी तालुक्यात, या आता मी आज SP ला विचारणार आहे याचं रेकॉर्ड काय आहे काय नाही. कार्ड रिचार्ज कोणते ओळखून घ्या. डेला रिसॉर्टला 1 वर्षाच्या पूर्वी 10 ते 15 दिवस कोण लोक 8 दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी. तुमचाच माणूस होता आणि निवडणूक निधी दिल्याचा सुद्धा आरोप करायला लागले, त्याच्यात काय एवढं नाही पडलो.